शाश्वत शेतीचा अलीकडचा उत्तम नमुना मी जो पाहिला तो म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये एक गाव आहे. तिथं विश्वास पाटील नावाचे शेतकरी आहेत. एक दोनदा त्यांनी मला फोन केला की सर तुम्ही आमच्या गावाला येता का? आमच्या गावात छोटंसं वाचनालय आहे, आम्हाला तुमचा कार्यक्रम आमच्या गावात ठेवणं शक्य नाही, पण माझी खूप इच्छा आहे की तुम्ही माझ्या गावात यावे. म्हणून मग 4 महिन्यापूर्वी त्यांच्या गावात मी गेलो होतो. तर हे जे विश्वास पाटील आहेत, हे जे विश्वास पाटील आहेत हे प्रयोगशील शेतकरी आहेत, आदर्श शेतकरी आहेत आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले आहेत. सर्वच राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. ते 7 भाऊ होते, त्यांची 135 एकर शेती होती आणि एक काळ असा होता की कृषीविषयक कुठलंही बी बियाणं आणि कुठलंही औषध कुठलंही काही एखाद्या कंपनीनं तयार केली तर त्याचं प्रात्यक्षिक विश्वासराव पाटलांच्या शेतीवर व्हायचं. विश्वासराव ते प्रात्यक्षिक घेऊन दाखवायचे आणि मग ते सगळ्यांना त्या पद्धतीनं मग ते सगळ्यांना पुरवलं जायचं. म्हणजे त्या बियाणाची विश्वासार्हता, त्या औषधाची विश्वासार्हता, त्या खताची विश्वासार्हता विश्वास पाटलांच्या त्या प्रमाणपत्रावर अवलंबून असायची. इतका तो शेतीमध्ये बोललेला माणूस. हळूहळू शेती डिवाइड झाली, त्यांची मुलं मोठमोठे ऑफिसर झाली, त्यांचे जावई ऑफिसर झाले. त्याच्यामुळं आता सगळे पुण्या मुंबईमध्ये स्थित झालेले आहेत. एकटे विश्वासराव घरी राहतात. प्रचंड मोठा वाडा आहे, पत्नी त्यांच्या वारलेल्या आहेत. एकटे विश्वासराव घरी राहतात आणि तरीही अजून 35 एकर शेती ते एकटे करतात. त्यांचं वय आहे 89 वर्ष. 89 वर्ष एकटे राहतात, 35 एकर शेती एकटे करतात, एवढ्या वाड्यात एकटे राहतात. भाऊ त्यांना डबा आणून देतात आणि मग मी त्यांचं घर, त्यांची शेती पाहिली. मी म्हटलं विश्वासराव 35 एकर शेती तुम्ही कशी करता? तर ते म्हणाले मी आता गेल्या काही दिवसापासून शाश्वत शेतीचा प्रयोग केला. म्हटलं काय करता तुम्ही शेती? तर त्यांनी मला सांगितलं की मी सगळ्या शेतीमध्ये सुबाबरू लावून टाकलेली आहे. 35 एकर. म्हणजे ही सुबाबरू तर फार विषारी असते, रान नापीक होतं, तुम्ही असं कसं काय केलं? तर म्हणले नाही, हा चुकीचा समज आहे. म्हटलं या सुबाबरूचं तुम्ही काय करणार? तर ते म्हणले JK बॉन्ड गुजरातमध्ये जो तयार होतो कागद, तो उत्कृष्ट कागद या झाडापासून तयार होतो आणि ती कंपनी आमच्याकडून त्यांनी बॉन्ड घेऊन घेतलेला आहे की तुमचं हे सगळं पीक आम्ही घेऊ आणि त्याच्यात त्याच्या उत्पन्नाचे त्यांनी आकडेही सांगितले. ते सगळे मला आता तोंडपाठ नाही. ते म्हणाले की 5 वर्ष याला काहीच करायची गरज नाही, लावायचं फक्त ड्रीपनं पाणी द्यायचं. त्या 35 एकरचा जो पट्टा आहे त्यांच्या शेतीचा संपूर्ण सुबाबरू त्यांनी लावलेली. एक आडवा असा रस्ता आहे, एक आडवा असा रस्ता आहे, प्रवासाचा म्हणजे अधिकचं चिन्ह त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केलेलं आहे, बांध मोठा. बाकी सगळी शेती लावून टाकली. ड्रीपचे जिंकले ते म्हणजे सकाळी मी उठतो, माझे सगळे कामं करतो, शेतामध्ये येतो, ड्रीप लावतो दुपारपर्यंत आणि त्यांनी फार सुंदर केलेले. हे पाणी देण्याचं काम ते स्वतः करतात. त्या सेंटरला म्हणजे दोन्हीकडून दोन्ही रस्ते जे मध्ये येतात तिथं छानपैकी त्यांनी सावली केलेली एक वाट आहे, पुस्तकं ठेवलेली. ते वाचक फार चांगले आहे, पुस्तकं ठेवलेली आहे. ते म्हणजे ते बटन दाबतो मी, म्हणजे पाणी सोडण्याचं सगळं ड्रीपचं वाचत बसतो म्हणाले. म्हणजे 30-35 पानं झाली की सगळं रान भिजून झालेलं असते. बटन बंद करतो म्हणाले, दुपारून कळलेली असते, घरी जातो म्हणाले, भावाच्या घरातून चहा येतो, चहा घेतो आणि अशा प्रकारे मी शेती करतो म्हणालो. म्हणजे काय उपाय शोधतात माणसं. एकेकाळी एका शेतामध्ये 25 प्रकारची पिकं आणि उपपिकं घेऊन या महाराष्ट्राला प्रयोग करून देणारा माणूस आज शाश्वत शेतीच्या निमित्तानं संपूर्ण शेतीमध्ये एकच पीक घेतो आहे. तेव्हा शेती अगदी प्राचीन काळापासून ते शाश्वत शेतीपर्यंत झालेला हा जो शेतीचा विकास आहे हा 5-6 हजार वर्षाचा शेतीचा विकास आहे. या विकासामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत शेतीचे, शेतीमधल्या तंत्राचे, तंत्रज्ञानाचे आणि कुठलं तंत्रज्ञान शेतीला मारक ठरलं, कुठलं तारक ठरलं, कुठलं तात्कालिक आवश्यक होतं पण नंतर मारक ठरलं. हे सगळ्या गोष्टींची चर्चा तुमच्या आजच्या निबंधामध्ये झाली असेल.